वायफाय आणि मोबाईल डेटा दोघंही इंटरनेट देतात, पण फरक काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वायफाय म्हणजे घरातल्या पाण्याचा नळ आणि मोबाईल डेटा म्हणजे बाहेर नेलेली पाण्याची बाटली. वायफाय म्हणजे घरातला इंटरनेटचा नळ समजा. घरात बसून चालतो. टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल सगळ्यांना मिळतो. स्वस्त आणि वेगवान. आता मोबाईल डेटाला पाण्याची बाटली समजा. कुठेही नेता येते. बाहेर असताना उपयोगी. लवकर संपते. वायफाय कसा चालतो माहीत आहे? तुमच्या घरात वायफाय राउटर असतो. राउटरला केबल किंवा फायबरने इंटरनेट येतं. राउटर हवेतून सिग्नल सोडतो. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप तो सिग्नल पकडतात आणि इंटरनेट चालू होतं. मोबाईल डेटा कसा चालतो? मोबाईलमध्ये सिम असतं. जवळचा मोबाईल टॉवर सिग्नल पाठवतो. मोबाईल तो सिग्नल पकडतो. टॉवरमार्फत इंटरनेट मिळतं आणि इंटरनेट चालू होतं. आता जेव्हा दुसऱ्याच्या मोबाईलवरून वायफाय घेतो तेव्हा काय होतं? त्या दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये मोबाईल डेटा चालू असतो. तो मोबाईल हॉटस्पॉट ऑन करतो. म्हणजेच आता तो मोबाईल लहानसा वायफाय राउटर बनतो. तुमचा मोबाईल त्याच्या वायफायला कनेक्ट होतो. त्या मोबाईलचा मोबाईल डेटा तुमच्यापर्यंत येतो. म्हणजेच तुम्ही वायफाय वापरता, पण डेटा त्याच्या मोबाईलचा खर्च होतो. थँक्स फॉर वॉचिंग. वायफाय आणि मोबाईल डेटामधला फरक समजला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.